मोदींनी पुस्तक जे आहे डोक्यात घेतलं होतं असं आहे की तुमचे निवडणूक लढवणारे 48 लोकांनी सांगितलं आम्ही संविधान बदलणार. अनंतकुमार हेगडे या माणसाने 10 वर्षापूर्वी सांगितलेलं आम्ही संविधान बदलणार, त्याच्यासाठी जी संख्या हवी आहे ती भारतीय जनतेने दिली, तर आम्ही संविधान बदलून टाकू. संशय तुम्ही तयार केला आणि लोकांना संशय आल्यावर लोकांनी मतदान केलं. इथे महाराष्ट्रामध्ये आत्तापासून मनुस्मृती आणण्याचे प्रयोग सुरू झाले. शिक्षण मंत्री केसरकर यांचं वाक्य आहे की मनुस्मृतीतले काही चांगले श्लोक जर पुस्तकात आणले तर वाईट कशाला वाटतंय. हा संचू प्रवेश होता, त्यांना अख्खी मनुस्मृती आणायची होती पुस्तकांमध्ये. काय आमच्या लहान पोरांनी शाळेत जाऊन मनुस्मृती वाचणार का आमची पोरं? सरकारने मला पुढे केलं आणि तो विषय दाबण्याचा प्रयत्न दाबला. आम्ही दाबू देणार नाही. जोपर्यंत केसरकर येऊन माझी चुकी झाली, मी हे बोलायला नको होतो, आम्ही कुठल्याही परिस्थितीत मनुस्मृती पुस्तकात आणणार नाही, हे जोपर्यंत ते बोलत नाही, कारण का त्यांचं वाक्य आहे ना आम्ही आणणार, तर त्यांनी आणणार नाही असं जोपर्यंत ते सांगत नाही आम्ही विश्वास कसा ठेवायचा. शिक्षण मंत्री ते आहेत. NCERTचा निर्णय झालेला आहे. सर, मोदींनी ज्या हिशोबाने संविधानाचं पुस्तक डोक्यावर लावलं, तुम्ही कसं बघता सर? असं आहे की पहिले गेल्या 10 वर्षापासून अनेक वेळा संविधान बदलणार हे जाहीररित्या बोललं गेलं. यावेळेस अनेक आमदारांनी खासदारांनी आपल्या भाषणांमध्ये प्रचाराच्या भाषणांमध्ये बोलले की आम्ही संविधान बदलणार. संविधान बदलणार म्हणजे काय? मी साधा प्रश्न विचारतोय तर लोकांना वाटेल जेव्हा एखादा माणूस एखादा मोठा मंत्री हे बोलतो की मुस्लिम पर्सनल लॉ आम्ही बदलणार, याचा अर्थ काय? संविधानाच्या जे मूलभूत अधिकार आहेत त्याला फंडामेंटल राईट्स म्हणतात, त्याच्यामध्ये राईट टू रिलिजन आहे. राईट टू रिलिजन म्हणजे काय? तर माझ्या धर्मामधल्या चालीरीती, माझा धर्म हा सुरक्षित ठेवला जाईल आणि मग तो कुठलाही असो. आता साधं घ्या तुम्ही की अग्यारीमध्ये जोपर्यंत त्या आगीसमोर लग्न लागत नाही तोपर्यंत लग्न लागतच आहे पारशांचं, हा त्यांचा लॉ आहे. प्रेत कसं काय दफन करायचं हा त्यांचा लॉ आहे की त्याच्यापेक्षा ते बाहेर जाऊ शकत नाही. ख्रिश्चन समाजामध्ये दफन करताना अगदी सूट बुटात दफन करतात, हा त्यांचा लॉ आहे, त्यांच्या बाइबलमध्ये लिहिलेलं आहे. सर, एक और दृश्य देखा गया आज जब एनडीए की मीटिंग हुई, जैसे प्रधानमंत्री आए उन्होंने कॉन्स्टिट्यूशन का एक वो उठाया और माथे पर लगाया, उसके बाद जो है वहाँ पे विराजमान हुआ और भाषण की शुरुआत की. लगातार कॉन्स्टिट्यूशन को लेकर कहीं ना कहीं विवाद. देखो, हम लोगों ने नहीं बोला, आपके 48 लोग जो चुनाव लड़ रहे थे उन्होंने भाषण में कहा कि हमें चुन के दो, हम संविधान बदल के देंगे. एक तरफ महाराष्ट्र में मनुस्मृति लाने की कल्पना रखी गई, वो भी शिक्षा मंत्री के तरफ से. शक हमने नहीं तैयार किया, शक तुम्हारे लोगों ने तैयार किया और उस पर हमने बयान दिया कि जान जाएगी पर संविधान नहीं जाने देंगे. उसमें गलत क्या किया? सर, हाच प्रश्न मराठीमध्ये सर, ईव्हीएम वरती परत प्रश्न. ईव्हीएम वरती प्रश्न उचलला जाईल, विचारला जाईल, लोकांचा विश्वासच नाही. लोकशाहीमध्ये जनतेच्या मनात काय आहे त्याला अधिक महत्त्व दिलं पाहिजे. आणि ईव्हीएम मॅनेज होत नाही असं जर कोणी म्हणत असेल तर ते संपूर्णतया चुकीचं आहे. ईव्हीएम मॅनेज होतं आणि इलेक्शन कमिशननी कोर्टात काय सांगितलं होतं की ईव्हीएम 4 तासात निकाल देतो. कित्येक मतदारसंघात 24 तासापेक्षा अधिक वेळ लागला. ईव्हीएमचं काउंटिंग चुकल्याचं देखील नजरेस आलं. हे रवींद्र वाईकर विरुद्ध कीर्तिकर, त्याचा अर्थात चुकवण्यात आलं. इलेक्शन असं आहे, ईव्हीएममध्ये ते कॅल्क्युलेटर आहे, त्या कॅल्क्युलेटरमध्ये चुका कशी होऊ शकतात काउंटिंगमध्ये. किंवा ज्याच्यावर लोकांचा विश्वास आहे ते झालं पाहिजे. लोकांचा विश्वास बॅलेट पेपरवर आहे तर बॅलेट पेपर आलं पाहिजे.
मोदींचा आरोप आहे की विरोधी पक्षांनी याचा मुद्दा केला आणि लोकांना भ्रमित केलं. लोकांचं जे मत आहे ते मी सांगतोय की लोकांना विरोधी पक्षांनी काय केलं, लोकांना भ्रमित केलं आणि म्हणून लोकांनी तुमच्या विरोधात मतं टाकली. लोकांना नाही पटत. लोकांना अजूनही संशय होता, अरे मतं तर आम्ही तुम्हाला देऊ पण ती जातील कुठे कोणाला माहिती, ती जातील कुठे कोणाला माहिती, हाच संशय. तो संशय दूर करून टाका ना, बॅलेट पेपरवर या. अरे जर अमेरिका बॅलेट पेपर येऊ शकतं तर भारताने कशाला इतका इगो ठेवावा की नाही आम्ही बॅलेट पेपर करणारच नाही. प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चिटचा प्रश्न नाही. प्रफुल्ल पटेल यांची जप्त केलेली संपत्ती जी होती ती कोर्टाने आज सोडली. महाराष्ट्रातले जेवढे कोणी आहेत त्यांची जी जप्त केलेली प्रॉपर्टी आहे ती अशाच रीतीने सोडण्यात यावी जेणेकरून प्रत्येकाला समान न्याय मिळेल. नंतर सर, आज एनडीए की मीटिंग हो रही है दिल्ली में. प्रधानमंत्री ने भाषण के दौरान कहा कि अगले 5 साल जो ईवीएम है उसके बारे में कोई शिकायतें नहीं आएगी और 2029 में जब दोबारा से सरकार स्थापना करेंगे तो ईवीएम की बातें सामने आएंगी. और मैं तो पहले दिन से कह रहा था कि जिस चीज़ पे जनता का भरोसा नहीं है वो चीज़ गणतंत्र में चाहिए ही हो. और मैं तो दावे के साथ कहता हूं कि मेरा ईवीएम पर भरोसा ही नहीं. हमको समझता ही नहीं वोट कहाँ पे जाता है, तो वे फायदा क्या है. हमको समझना चाहिए कि मैंने वोट दिया, वो वोट मैं जो चाहता हूं उस तरफ जाके गिरा. हम तो अंधेरे में खेलते हैं, फिर वोटिंग बढ़ जाता है, कम होता है, ये होता है, वो होता है. ऐसा क्यों चाहिए. जो कुछ नॉर्थ सेंट्रल नॉर्थ वेस्ट कॉन्स्टिट्यूंसी में हुआ, पहले 3000 वोटों से जीता, फिर 2000 वोटों से जीता, ऐसे कैलकुलेशन में गलती कैसी होती है मशीन में. उधर एक वंदना सूर्यवंशी नाम की औरत का इंचार्ज थी, उसने खेल कर दिया. उसके ऊपर किसका प्रेशर आया नहीं मालूम मुझे. तो ईवीएम पे हमारा आज भी शक है, मेरा, लोगों का मुझे मालूम नहीं है, मेरा आज भी शक है. और जो जनता के मन में है कि हमको बैलेट पेपर चाहिए, कितने काउंटिंग 24 घंटे चले, नहीं चले क्या है. तो तुम्हारा इलेक्शन कमीशन जाके बोलता है कि नहीं 24 घंटा बैलेट पेपर का काउंटिंग 24 घंटा चलता है. चलने दो, भले 2 दिन भी चले, लेकिन लोगों का जो रुझान है, लोगों का भरोसा किस पे है, बैलेट पेपर. तो लोगों के लिए गणतंत्र, डेमोक्रेसी इज ऑफ द पीपल, बाय द पीपल, फॉर द पीपल. तो इसके लिए जो चुनाव होता है वो लोगों के मत से ही होना चाहिए, लोगों को क्या लगता है उससे ही होना चाहिए. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.